आता नागपूर आणि पुण्यामधून धक्कादायक बातमी समोर येते। नागपूरमध्ये रविवारी संध्याकाळी तरुणीसमोर अश्लील चाळे करण्यात आलेत। अश्लील चाळे करणाऱ्या या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। तर पुण्यात सुद्धा एसटी बसमध्ये महिलेसमोर अश्लील चाळे करण्यात आलेले आहेत। पुण्यात एसटी मध्ये अश्लील चाळे करणारा हा इंजिनियर असून या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातही एसटी बसमध्ये महिलेसमोर अश्लील चाळे करण्यात आलेले होते। अश्लील चाळे करणारा इंजिनियर अटकेमध्ये आहे। तर नागपूरमध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती। नागपूरमध्ये तरुण अश्लील चाळे करणारा इंजिनियर अटकेमध्ये आहे। तर नागपूरमध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती। नागपूरमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे करण्यात आले। एसटी बसमध्ये ही घटना घडलेली होती। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। नागपूरमधून संजय तिवारी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। तर अविनाश पवार सुद्धा आपल्याला पुण्यातल्या बातमी संदर्भात अधिकची माहिती देतात। संजय, आधी तुमच्याकडे येते। अतिशय धक्कादायक आणि किळसवाण्या खरं तर या घटना सातत्याने समोर येतात आणि या लोकांना या विकृतीला करायचं तरी काय असा प्रश्न सातत्याने डोक्यामध्ये येऊ लागलेला आहे। अगदी बरोबर बोललात आपण। अत्यंत धक्कादायक, अत्यंत संतापजनक आणि किळसवाणा असा हा प्रकार रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास नागपुरात घडलेला आहे। मुख्य म्हणजे हा जो आरोपी आहे तो उच्च शिक्षित आहे। ले मेरिडियन सारख्या विख्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये तो असिस्टंट मॅनेजर म्हणजे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर चांगल्या पगारावर नोकरीवर आहे। आणि मुख्य म्हणजे तिथल्या किचनचं म्हणजे पाकशाळेचं त्याच्याकडे दायित्व देण्यात आलेलं आहे। तिथला तो हेड आहे। असा उच्च शिक्षित आणि कर्नाटकचा तरुण हा काल रात्री 9 वाजता वर्धा रोड परिसरात म्हणजे जिथे मध्यवर्ती कारागृह नीरीचं प्रवेशद्वार आणि रहाटे कॉलनी हा परिसर आहे तिथे बसण्यासाठी बेंचेस करण्यात आलेले आहेत। सौंदर्यीकरण केलेलं आहे। हिरवी झाडं आहेत। तिथे सायंकाळच्या सुमारास लोक असतात। तिथे काल रात्री काही तरुणी असताना एका बेंचवरती बसलेल्या तरुणीकडे पाहत हा माणूस अश्लील वर्तन करत होता। तेव्हा ती मुलगी घाबरून पळून न जाता तिने आपल्या मोबाईलवरती त्याचं रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली। तिने आपलं रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेली आहे हे लक्षात आल्यावरती त्याचं उसनं अवसान गळालं, पण तरी तो त्या मुलीकडे पाहत होता। त्यावेळेस त्या मुलीने त्याचा थोडा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मात्र तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्नात असताना तिने त्याला उंच आवाजात दरडावलं आणि तू थांब, मी पोलिसांना कॉल करते अशी धमकी दिली। त्यावेळेस तो एका लाल रंगाच्या कारकडे जाताना दिसतो आणि त्या लाल रंगाच्या कारमध्ये बसून तो तिथून निघून गेला। त्या कारची नोंदणी पुण्याची असल्याचं लक्षात येतं आहे। त्यानंतर त्या मुलीनं धाडसानं तो संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि तो व्हिडिओ पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तक्रारीची वाट न पाहता तत्काळ त्या कारच्या नंबरवरून त्या विकृत आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि त्याला पकडण्यात आलं, त्याला विचारण्यात आलं। तेव्हा त्यांनी कबुली दिली। त्याला अटक करण्यात आलेली आहे। मुलीची तक्रारसुद्धा आलेली आहे आणि उद्या न्यायालयाच्या समोर त्याला उभं करण्यात येणार आहे। मुख्य म्हणजे त्याच्या आरोपीला अटक झाली हे महत्त्वाचं, मात्र या तरुणीच्या धाडसाचं सुद्धा कौतुक करायला हवं। अविनाश, मी तुझ्याकडे येते। खरं तर याआधी गौरव अहुजाची ही जी घटना आहे ती ताजी असतानाच पुण्यामधून आणखीन एक दुसरी घटना समोर येते। या आरोपीला सुद्धा अटक झालेली आहे। एकूण काय घडलेला होता हा प्रकार? तृप्ती, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ज्या पद्धतीने या घटना समोर येत आहेत त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातून पुणे सातारा बस जाते। या पुणे सातारा बसमध्ये बुधवारी रात्री 9 वाजता ही घटना घडलेली आहे। खरं तर हा जो आहे तो इंजिनियर आहे आणि तो एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे। कमलेश शिरसाट नावाचा 41 वर्षीय हा जो इसम आहे हा पुणे सातारा बसमध्ये बुधवारी रात्री 9 वाजता जेव्हा प्रवास करत होता तेव्हा जी एक अभिनेत्री होती तिच्यासमोरच हा अश्लील चाळे करत होता आणि या अभिनेत्रीने हे सगळे अश्लील चाळे जे आहेत तिच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले आणि हे सगळे मोबाईलचे जे क्लिप्स आहेत त्या तिने पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार म्हणून दाखल केली आणि त्याच्यानंतर राजगड पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी पोलिसांनी याची जी काही तक्रार आहे ती दाखल करून घेतली आणि एकूण 70 जे CCTV फुटेजेस आहेत ते सगळे तपासले आणि हे तपासून पोलिसांनी हा जो 41 वर्षीय कमलेश शिरसाट आहे याला अटक केलेली आहे। आता त्याला न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे। पुणे सातारा बसमध्ये हा प्रकार घडलेला आहे। स्वारगेट बस स्थानकामधूनच ही बस पुढे जाते। स्वारगेट बस स्थानकातला प्रकार हा ताजा असतानाच आता ही सुद्धा घटना स्वारगेट बस स्थानकातून जी जाणारी बस आहे पुणे सातारा त्याच ठिकाणी घडलेला आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा जो सगळा प्रश्न आहे तो आपल्या समोर येताना दिसतोय। निश्चित। अविनाश, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि संजय तुमचे सुद्धा धन्यवाद। नागपूरमधून माझे सहकारी संजय तिवारी आपल्यासोबत होते।